आपण पुढचा फोन घेऊया. आपल्यासोबत राजेंद्र आहेत पुण्यावरनं. बोला राजेंद्र, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, मी राजेंद्र देव बोलतोय. हा बोला. माझं लग्नाचा प्रश्न विचारायचा आहे. लग्न अजून जुळत नाहीये किंवा नोकरी ही नीट टिकत नाही. राजेंद्र, तारीख सांगा. 27/11/68. वेळ सांगा. वेळ सकाळी 8:45 पुणे. ठिकाण पुणे. ओके, ठीक आहे. बुधवार आहे, त्या दिवशी 8/27/11/68. बराच काळ लोटलेला आहे की विवाह झालेला नाही. कुंभ रास आहे, पण यांच्या पत्रिकेमध्ये एक विवाह योग येऊन गेलेला आहे. येऊन गेलाय म्हणजे तो टाळला की काय, आपण नेमका त्यांचा फोन कट केलाय, पण त्यांच्या पत्रिकेत एक विवाह योग येऊन गेलेला आहे. कदाचित तो टाळल्यामुळं काही होतंय का काय, कारण शनी राहू युती योग पत्रिकेत आहे. गुरु केतू मंगळ ही पण युती आहे. चांडाळ दोषाची पत्रिका म्हणली जाते. मुळातच कुंभरास ही रास तशी प्रत्येक कामाला लेट करणारी आहे, पण विवाहाचा एक कडक योग तुमच्या पत्रिकेमध्ये 28 ते 31 दरम्यान येऊन गेलेला आहे. पण आता जर का त्या काळात लग्न झालं नसेल तर शुक्राच्या अंमलाखाली जो योग येईल तो 6/3/2014 आतमध्ये येईल. आणि 6/3/2014 आत जर मात्र विवाह झालं नाही तर मात्र विवाह होण्यामध्ये बऱ्यापैकी अडथळे येऊन थोड्याशा कटकटी किंवा अविवाहित राहण्याचे सुद्धा योग पत्रिकेत येतील. आता जी तुमच्या जीवनामध्ये स्त्री येणार आहे ती कदाचित वयाने 1-2 वर्षाने मोठी किंवा 12-15 वर्षांनी लहान असण्याची सुद्धा शक्यता आहे. हा जो विवाह असेल हा ठरूनच होईल, लव्ह मॅरेज होणार नाहीये. मुलीचा चेहरा गोल असेल, नाक थोडंसं ढेमसं असेल, डोळे मोठे असतील, केस कुरळे असतील, मध्यम बांधा असेल आणि तब्येत उंची थोडी कमी असेल, साधारण 5 फूट वगैरे. अशा मुलीशी विवाह होईल. सांगितलेल्या वेळेत मला जरूर कळवा. आणि पहिला योग जर टळलाय तर तो का टळला याचं थोडंसं आत्मपरीक्षण करा किंवा येऊन भेटा, आपण त्या विषयावर